हाय हॅलो नमस्कार मित्रांनो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण सरसगडचा ट्रॅक करणार आहे आणि त्यासाठी आपण आज आलो आहे सकाळी उठून पालीला. तर बघू शकतात हा पाली गणपतीचा रोड आहे. पाली गणपतीच्या रोडच्या इकडनं पुढे वरती लागतो इथे सरसगड. रोडवरून आपण बाईक इथे पार्क केली आहे आणि इकडनं सरळ वरती चढणार आहोत आणि ट्रेकिंगला सुरू करणार आहोत. चला तर खालून थोडं 5 मिनटं वरती आलो ना तर त्याच्यानंतर काही असं दृश्य आहे. इकडनं आपण असं आलो, इथे 2 वाटा फुटतात, तो वरती सरसगड. आपल्याला इकडनं जायचं आहे पूर्ण ह्या जंगला झाडीतून वरती तिकडे पठारासारखं आहे, ते चढायचं आहे आणि मग तिकडनं दिंडी दरवाजा मार्गे वरती आत. हे बघा इथे अशी पाटी पण लावली आहे त्या लोकांनी सरसगड नावाची. तर 2 तासाचा हा ट्रेक असणार आहे. वातावरण थोडं चांगलं आहे, चढायला एवढा त्रास तर होईल नाही असं वाटतंय. बाकी बघूया. आणि हा वरती चढताना पाण्याची सुविधा काय नाही आहे, तर पाणी घेऊन येत असाल तर. आपण आपला ट्रेक कंटिन्यू करूया, जो की जस्ट सुरू केला आहे. निसर्गाच्या कुशीत झाडी डोंगरांमध्ये थंडीमध्ये पहाटे पहाटे जी चालायला मजा येते ना, त्याची फिलिंगच खूप भारी आणि वेगळी असते. झाडाच्या सावलीमधून जाणारी पाऊलवाट आणि पक्ष्यांचा आवाज ऐकत मी मस्त आपला ट्रेक सुरू ठेवलेला. थोडंसं 20 मिनटं वरती चाललो आणि मस्त एक व्ह्यू पॉईंट सारखा स्पॉट आला, तर थोडं तिकडे पालीचा व्ह्यू घेतला आणि परत चढायला सुरुवात केली. तर गाईस थोडं वरती आलो आणि कचरा बघा. मला एक कळत नाही, लोक अशा ठिकाणी येऊन एवढा कचरा कसे करून जातात. या खाली बॉटल आहेत पाण्याच्या आणि खाण्याची पॅकेटं, तर भरलेल्या बॉटल ते वरती घेऊन येऊ शकतात जे जड आहेत, आणि खाली बॉटल जे हलक्यात आल्या आहेत तुरून जाताना घेऊन नाही जाऊ शकत सोबत. फक्त खाण्यापिण्याच्या नाही तर चक्क दारूच्या बाटल्या आहेत फोडलेल्या. लाईक महाराजांनी, आपल्या राजांनी एवढे सुंदर गड उभारले, तर अशा ठिकाणावर दारू पिणं शोभा देत नाही. हे आपल्याच लोकांना समजलं पाहिजे. आय गेस पहिला पॅच कंप्लीट केला आपण. ही थोडी पठारासारखी जागा आहे. आता फक्त ही टेकडी काय छोटीशी अजून चढावी लागेल माझ्या मते, आणि त्याच्यानंतर थोडीशी चढण असेल. बघूया चला अजून किती वेळ जातो. तर साधारण 20-25 मिनटंच झाली आहे आणि इथे पोचलो आहे मी. गाईस 1 तास झाला आहे आणि मी इथेच आहे, अजून पोचलो आहे अर्ध, थोडं पोचलो अर्ध नाही. ऊन आणि उष्णतेमुळे पाण्याचा एक ब्रेक घेतला, वाटेत बाजूला बसून. ब्रेक घेऊन जेव्हा झाडांच्या सावलीमधून बाहेर आलो तर सरसगडचे बुरुज हे स्पष्ट रूपात दिसत होते, मस्त मध्ये.
चढतच होतो त्या साईडला इथे झाडांमागे माझा नजर गेली या पाण्याच्या टाक्यावर. पाणी स्वच्छ बिलकुल नाही, पण असं बोलू शकतात त्यावेळी या टाकीचा उपयोग केला जात असे. जे पहारेकरी आहेत किंवा जे गड चढत यायचे त्यांच्यासाठी ही पाण्याची टाकी बनवली असेल. दरवाजाकडे जाणारी जी खिंड आहे, ज्या पायऱ्या आहेत त्या खाच्यात आहेत, त्या खिंडीत आहेत. मला ते आता क्लिअर दिसते. मस्त सावली भेटली आहे गाईस, तर थोडा इथे आराम करतो. आता बसतो, थोडं पाणी पितो. तर मग गाईस मस्त या झाडाखाली सावली घेत थांबलो होतो. आता गडाच्या पायथ्याशी पोचलो आहे लगभग. इकडनं आता वरती चढायला सुरू करणार. त्या खाच्यामधून पायऱ्या आहेत, तर चला गड चढूया. तर लगभग पायथ्याशी पोचलो आहे. आता असे खाचे बनवलेत दगडांमध्ये चिरून. तर खाचेमध्ये तर दगडांमध्ये ह्या पायऱ्या बनवल्यात त्यांनी त्यावेळी. तर आता यांना पकडून सुरू करायचं चढायला. चला. झाडाखाली थांबलेलो मस्त सावली घेत. आता सुरू होतं. गाईज वरती आल्यावर एक अशी छोटीशी गुहा सापडली आहे. ट्राय करतो आत जाण्याचा. खूप वाकावं लागतंय, बघू शकतात. ऑलमोस्ट टच आहे मी, अजून वाकून जाऊ नाही शकत. अंदाजा नाही कशासाठी असेल, पहारेकरांच्या आरामासाठी बोला किंवा सामग्री ठेवण्यासाठी, पण अजून आत गेलो बाहेर येणं कठीण असेल. ऑलमोस्ट टच आहे मी, थोडासा प्रयत्न करतो.
जाणं कठीण पडत आहे, इथेच अडकीन. मग जाऊ दे, बाहेर पडूया. तर मग आता गाईस ह्या मेन पायऱ्या लागल्यात, ते चढूया. चिरीतून या दरीतून त्या आत गेल्यात आणि इथे झाडी खूप आहेत. वाट बघा काय मस्त बनवली आहे दगडांना चिरून. अजून खूप बाकी आहे, एवढं चढलं नाही जीव निघाला. तर मग गाईस फायनली पोचलोय दिंडी दरवाजाच्या इथे. या पूर्ण पायऱ्या चढून आलोय आणि तिथे बघू शकतात प्रवेशद्वार, किल्ले सरसगड, दिंडी दरवाजा. एक अशी वाट आहे जी वरती जाते, अजून चढायचं बाकी आहे. वरती महादेवाचं मंदिर आहे. दरवाजापासून वरती आल्यावर इथे बुरुज लागतो. हा दरवाजा लोक येत आहेत तिकडनं अजून. आणि एक छोटा इथे मॅप बनवला आहे किल्ल्याचा, बघू शकतात. तिथे वरती लिहिलं आहे केदारेश्वरचा देऊळ आहे या बाले किल्ल्यावर. तर आपण पहिलं बुरुजाकडे जाऊया. तर गाईस हा बुरुज आहे आणि तोही एक बुरुज आहे. आता दोन रस्ते आहेत या बाले किल्ल्यावर जायचे, एक इकडनं याच्या मागून आणि एक इकडनं याच्या मागून. तर आता मी ही वाली वाट पकडतोय मागून जायला. याच्या मागून पूर्ण चढून या बाले किल्ल्यावर वरती आपल्या महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग ब्लॉग संपवून घरी. असा काय प्लॅन आहे, बघूया तो तसा होतो का. इथे पण एक मोठी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे गडावर, पण पाणी पूर्णपैकी गढूळ आहे, पिण्याला एक नाही आपल्याला. जर तुम्ही हा ट्रॅक करायला येत आहात तर 2 लिटर पाणी घेऊन या. 1 लिटर बॉटल आणलेली ती आता संपत आली आहे लगभग. उतरताना बहुतेक माझ्याकडे पाणी नसेल आणि ऊन पण कडाकाचं आहे. तर बघूया कसं मॅनेज करतो आपण. तर सध्या बाले किल्ल्याकडे पुढे जात राहूया.
तटबंदी बघू शकतात गडाची. खाली क्रिकेटची मॅच चालू आहे पालीमध्ये. ती शाळा आहे, क्रिकेटचा ग्राउंड आहे. आवाज येतो मस्त. हा हायवे. आपण आपली वाट पकडूया आणि चालू करूया. थोडं पुढे आल्यावर आपल्याला लागतो गडाचा मुख्य द्वार म्हणजेच महादरवाजा. महादरवाजाजवळ पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी होती, पण पाणी काय स्वच्छ नव्हतं. तसंच गडाचे अजून 2 बुरुज मला महादरवाजाजवळ पाहायला भेटले. इथे अशा गुहा बनवल्या आहेत. गुफा आहेत, हिंदीमध्ये गुफा, मराठीत गुहा आहे गॅस. हा इकडे उतरू शकतो माझ्या मते. या मुक्कामासाठीच बनवलं असेल. ही काय असेल माहित नाही. धान्य कोठार बोला, त्या हिशोबाने बनवल्या आहेत. तर तिथे पण वाट आहे. इथे होती ही वाली. इकडे उतरतो मी, ट्राय करतो. चला. अरे यार परत वाका. महादेव बघू शकता, खूप कठीण नाही. असे खाचे आहेत. माझ्या मते खांबे असतात. बाहेर ऊन आहे, गरम होत आहे, पण इथे मस्त वारा आहे, थंड थंड असं वाटतंय. तर मग इकडनं आलेलो हा महादरवाजा, आणि आपण तिकडे गेलो आणि तिकडनं पूर्ण मागून फिरून आलो. इकडनं ही छोटीची वाट जाते, ती वरती जाते बाले किल्ल्याला. इथे लिहिलं होतं फुसलं गेलं. तर ही वाट पकडून बाले किल्ला चढूया. एवढं 20 मिनटं चढून आपण पोचलोय वरती बाले किल्ल्याला. मंदिराकडे चालूया, चला.
फायनली आपण केदारेश्वरच्या देवळाजवळ पोडलं. वरती बाहेर गेल्या पिण्याच्या पाण्याचं मोठं टाकं बघा. महादेवाचे दर्शन घेऊन आणि महाराजांना नमन करत परतीचा प्रवास सुरू करण्या अगोदर मंदिराच्या परिसरात थोडा थांबलो आणि आराम केला. तसंच सरसगड हा कोकण पट्ट्यातील पाळीजवळ स्थित आहे. तर असा अनुमान लावू शकतो त्या काळी या गडावरून किनारपट्टीवरचा जो व्यवसाय मार्ग होता त्याचं रक्षण केलं जात असे. 1485 मध्ये मलिक अहमद निजामशाहने हा गड जिंकला आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा गड निजामशाहीपासून जिंकला आणि स्वराज्यात आणला. तसंच महाराजांनी 2000 स्वर्णमुद्रा देऊन या गडाची तटबंदी मजबूत केली. थेट 600 वर्षांनंतर पण हा गड आज खंबीरपणे उभा आहे आणि घडलेल्या इतिहासाची जाणीव करून देत आहे. तर गाईज हा ट्रेक इथेच संपला आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर मी साइन ऑफ करतो. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.